मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात. नमस्कार. आज आहे 20 मे 2026 बुधवार. मित्रांनो, आजपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात होणार आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना आजपासून पाहायला मिळेल. मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्ण तापमान असणार आहे, तर दुपारनंतर विदर्भाच्या काही भागात वातावरण ढगाळ पाहायला मिळेल. तर पाहणार आहोत मित्रांनो, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा. त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, मिरज, सांगली, तासगाव, करोली, निपाणी, मायनी, विटा, बारामती, फलटण व तसेच संपूर्ण परिसरांमध्ये मित्रांनो आपल्याला दुपारनंतर अक्षरशः पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळेल. तर दुपारनंतर या संपूर्ण परिसरात वातावरण ढगाळ असणार आहे. तसेच अहिल्यानगर, इंदापूर, पंढरपूर, कुरुडवाडी, सोलापूर या भागात देखील दुपारनंतर वातावरण ढगाळ पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे कोकणामध्ये पाहिले असता संपूर्ण कोकणात वातावरण ढगाळ असणार आहे. या ठिकाणी एकंदरीत पाहिले असता मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये वातावरण आपल्याला ढगाळ पाहायला मिळेल. तर यातील बहुतांश भागात जसे की रत्नागिरी, रायगड, राजापूर, सावंतवाडी या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये सावंतवाडी व इतर परिसरात पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात नाशिक, त्र्यंबक, मालेगाव, निफाड, चांदवड, सटाणा, मनमाड, येवला, कोपरगाव, सिन्नर, नांदगाव या संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये दुपारपर्यंत वातावरण कोरडे असणार आहे. तर दुपारनंतर व रात्री दरम्यान या संपूर्ण परिसरांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. उर्वरित भागात धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ या भागात देखील वातावरण ढगाळ असणार आहे. मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे. तसेच मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर व तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत वातावरण कोरडे पाहायला मिळेल. तर दुपारनंतर यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये परिस्थिती थोडी गंभीर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी उष्ण तापमान पाहायला मिळेल. एकंदरीत पाहिले असता मित्रांनो, अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या संपूर्ण विदर्भामध्ये वातावरण हे पूर्णतः कोरडे असणार आहे. यामध्ये उष्ण तापमान देखील राहणार आहे. मात्र दुपारनंतर व रात्री दरम्यान नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, ब्रह्मपूर या भागात वातावरण ढगाळ पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती आजची हवामानाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट. ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव कळवायला विसरू नका. धन्यवाद.